नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बिरादार शिवगोंडा धोंडाप्पा, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी असून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांच्या मार्गदर्शनातून मी करत आहे। या तंत्रज्ञानाचा वापर मी गेल्या खरीपामध्ये वापर करून मका हे पीक घेतलेलं आहे आणि ते मका या पिकाचे खोड जमिनीतच ठेवून, हे आपल्याला दिसत असतील, हे खोड जमिनीतच ठेवून रब्बी हंगामातील मी गहू या पिकाचे टोकण पद्धतीने लागवड केलेलं आहे। यासाठी सुद्धा गुलाबराव खंडागळे साहेबांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्यानंतर 21 दिवसाचं झाल्यानंतर गहू हे पीक यामध्ये माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार वेस्टा या तणनाशकाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी आपण याचं जे परिणाम जे दिसून येतात वेस्टा या तणनाशकाचं, हे आपणाला पाहता येईल। एवढं मोठं वाढलेलं झुडूप सुद्धा या ठिकाणी त्याची वाढण्याची प्रक्रिया थांबलेली आहे आणि गवत पूर्णपणे नष्ट होत असताना दिसून येत आहे। सर्व प्रकारची पिकं, सर्व प्रकारची तणं हे या वेस्टा या तणनाशकाच्या माध्यमातून नष्ट होताना दिसत आहे, हे पहा। आणि संपूर्ण गव्हाच्या ज्या ओळी आहेत त्या स्वच्छ दिसत आहेत। त्यानंतर मी आता याला पुढच्या पाण्याबरोबर याला युरिया, झिंक आणि सल्फर हे ड्रीपद्वारे सोडणार आहे। त्यामुळे फुटव्याची संख्या पण वाढेल आणि गव्हाच्या वाढीला सुद्धा पोषक ठरेल। सध्या आपणाला पाहायला मिळेल की गव्हाचे रोपं हे अगदी तजेलदार दिसत आहेत आणि फुटवे सुद्धा वाढायला लागलेले आहेत। गवत हे नष्ट होत असताना दिसत आहे। सर्व प्रकारची तणं यातून नियंत्रित केली जातात किंवा त्यांचा नायनाट होतो आणि या पद्धतीनं जमिनीतील तणं जमिनीतच मुरून एक जमिनीमध्ये पोकळी निर्माण करण्याचं काम, त्यांच्या मुळामार्फत घडवून आणण्याचं काम केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्व वाढीसाठी आपणाला मदत होऊ शकते। असं सुरेख असं पीक आपणाला या शेतीमध्ये या बेडवर घेतलेल्या बेडवर आपणाला दिसून येत आहे। तणनाशकाचा स्प्रे करून आज 4था दिवस आहे। या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत आहे। तण पूर्णपणे वाळत आहे, हे पहा, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। काँग्रेस गवत सुद्धा वाळू लागलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी माननीय गुलाबराव खंडागळे सरांच्या मार्गदर्शनानुसार शून्य मशागत शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि शेती नफ्यात करून आपला आर्थिक उन्नतीचा मार्ग सोयीस्कर करून घ्यावा ही विनंती। धन्यवाद।